परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः. ओम गणपते नमः. तर जगातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपला एक गुरु असणं. आणि गुरुचा आशीर्वाद काय असतो हे ज्याने गुरु केला, ज्याने एक खरा निस्वार्थी भावनेचा गुरु केला, त्यालाच ते समजलं. जसं की मी आज तुमच्यासमोर कालच्या भागामध्ये मी जे तुम्हाला थोडंफार सांगितलं आहे, तिथनं पुढची सुरुवात मी आज करत आहे. गुरु साधनेची जी माहिती तुम्हाला सांगत होते मी, ती काल अपूर्व सोडली होती मी वेळेअभावी. पण आज मी तुम्हाला प्रत्यक्षात मी काय काय अनुभवलंय याचं पूर्ण प्रत्यक्षीकरण देणार आहे. तर गुरुसाधनेचा माझा पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस आला. तिसऱ्या दिवसामध्ये मला थोडंफार मला सकाळी असं काही जाणवलं नाही. पण नंतर मी विचार केला की आज 2 दिवस झाले, तिसरा दिवस आहे आज, तरी पण आपल्याबरोबर असं काही वेगळी गोष्ट किंवा काहीतरी अदृश्य शक्ती आपल्यासमोर आहे, असं तर काही घडलेलंच नाही आहे. तर काय होणार? आपण जे करतोय ते योग्य आहे का? जे बरोबर आहे का? उगाच आपण टाईमपास करतोय दुसऱ्यांसारखा. पण मला दिवस गेला, तो संध्याकाळच्या वेळेत मला कळून चुकलेलं. दुपारी मी एकटी घरामध्ये होते, मुलगा शाळेमध्ये आणि मिस्टर कामावर गेले होते, त्यामुळं मी एकटीच होते घरात. आणि सकाळी बसले होते पहाटे 4ला साधनेला. सकाळी 4 वाजल्यापासून दुपारपर्यंत मी बसले होते. दुपारच्या वेळेमध्ये किमान 2चा टायमिंग असणार त्यावेळेस. तर दुपारचं म्हणजे 12 ते 2च्या आतमध्ये असं काही घडलं ते मला स्वतःलाच नाही कळालं. कारण हा जो अनुभव आहे ना, हे मी तुम्हाला सांगत आहे, पण त्या क्षणाला मला काहीच कळालं नाही की हे खरं आहे का खोटं आहे का, हे काय होतंय माझ्याबरोबर. कारण मी हे गोष्ट कधी अनुभवलीच नव्हती ना. आणि मग नंतर तिसरा दिवस आला. तिसऱ्या दिवसामध्ये मग मी त्या दिवशी काही म्हणजे नाश्ता वगैरे काही केला नव्हता, कारण एक वेळा खायला सांगितलं होतं. मग मी विचार केलेला की थोड्या वेळ दुपारपर्यंत करेन, आणि जर पूर्ण झालं तर ठीकच आहे, नाहीतर मग परत थोडंसं खाऊन मग नंतर एक 15-20 मिनिट बसून साधना करेन. तर खाल्लं तर काहीच नव्हतं मी, कारण मला उत्सुकताच एवढी होती की काय होणार याच्यामध्ये. मग तो म्हणजे नाही का, सकाळची वेळ गेली 12च्या नंतर. 12 ते 2च्या आतमध्ये मी असे डोळे झाकून बसले होते. डोळे झाकून माझा मंत्रजाप चालू होता. मग मंत्रजाप चालू असतानाच मला असं जाणवलं की मी माझ्या देवघरासमोर बसले होते ना. तर देवघरासमोर बसलेले म्हणजे समोर बघून माझ्या गुरुजींच्या फोटोंकडं, माझ्या मातेच्या फोटोंकडं, दोघांच्या फोटोकडं बघून मी थोडंफार पाहायचे, त्यांच्या फोटोकडं थोडंफार डोळे झाकायचे. असं करता करता एकदम क्षणार्धात मला असं वाटलं की माझे डोळे झाकलेलेच आहेत. आणि मला असं काही जाणवलं की नाही का, एकदम सनकन सावली काहीतरी माझ्या पाठीमागनं, म्हणजे नाही का, एकदम हवा जाणवली मला इतकी फास्टमध्ये. काहीतरी हवा जाणवली आणि एकदम असं सनकन काहीतरी माझ्या जवळनं गेले. मला असं पूर्ण स्पष्ट जाणवलेलं. पण तरी पण मी असा विचार केला की काहीतरी झालं असणार, किंवा मी घाबरले असणार ऐकून. माझ्या म्हणजे गुरुभाऊ आहेत, गुरुबहिणी आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं की तू जेव्हा गुरु साधनेला बसशील तेव्हा तुझ्यासोबत असं काही घडणार की जे तुझ्यासमोर कधी घडलेलं नाही, किंवा हे तू कधी अनुभवलेलं नाही. त्यामुळं मग मी नाही का, त्यांच्याकडनं जे काही ऐकलं होतं त्याच्यात मला असं वाटत होतं की म्हणजे नाही का, हे म्हणजे मला असं वाटत होतं की मी त्यांचं ऐकून जास्त विचार केलाय, त्यामुळं मला असं बहुतेक होतंय. पण मी नंतर विचार केला की घरात तर कोणीही नाही आहे, मी एकटीच आहे. मग अचानक सावली कोणती दिसली मला, आणि कुणाची सावली दिसली असणार? कारण घरामध्ये तर कोणीच नव्हतं ना, आणि असं बी कोणी नव्हतं की बाहेरनं कोणी आतमध्ये येईल, कारण मी दरवाजा लावून बसले होते एका रूममध्ये. मग मला समजलंच नाही. त्या क्षणार्धामध्ये मी थोडीशी घाबरले. पण तरी पण मी माझ्या गुरुजींच्या फोटोकडे पाहिलं, आणि त्यांचं थोडंसं मनस्मरण करून, दर्शन करून परत मी माझ्या साधनेला लागले.
आणि थोडंसं मन शांत झालं ना की तेव्हा मग परत मी चालू केले साधना. मग चालू केल्यानंतर मन जाप चालू झाल्यानंतर परत एक 15-20 मिनिट झाले असतील, तर त्या वेळेत परत अजून मला तसंच काहीतरी जाणवलं की कुणीतरी माझ्या पाठीमागेच बसलेले आहे आणि त्याची पूर्ण सावली मला दिसतीये की मी असं क्षणभरात पाठीमागे बघणार आणि एकदम समोर मला काहीतरी दिसणार. अशा म्हणजे मला जाणवतं की कुणीतरी बसलेलंच आहे आणि एकदम इतके जवळ की मी एकदम मान जर फिरवले ना तर एकदम माझ्या त्या चेहऱ्याच्या समोरासमोर येईल इतक्या अंतरावर. मग मग थोडेसे घाबरले मी, कारण मी ऐकलेल्या गोष्टी होत्या पण मी त्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवायला लागले होते. आणि हे काय होतं हे एक्झॅक्ट मला म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय होत होतं त्यावेळेस. आणि तो दिवस गेला. मग मी ठरवलेलं की संध्याकाळी मी माझ्या गुरुजींना, जे माझे गुरु आहेत नाईक गुरुदेव, त्यांच्याशी मी बोलणार आणि माझा जो काही अनुभव आहे मी ते त्यांना सांगणार. आणि संध्याकाळच्या वेळेत मग माझे मिस्टर आले. मी संध्याकाळची पूजा वगैरे केली. पूजा केल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाका वगैरे, जप तर दिवसाचा पूर्ण झाला होता आणि घाबरून नंतर एकटीला बसायची मी हिंमतही नव्हती केली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6च्या नंतर पूजा वगैरे करण्यासाठी मी देवघरामध्ये आले. देवघरामध्ये आल्यानंतर दिवा वगैरे लावला, धूप लावला, अगरबत्ती लावली, दर्शन घेतलं, पाया पडून घेतल्या. आणि याच्यानंतर मी जे बसले आणि नाही का संध्याकाळी पण आम्ही थोडा वेळ बसायचोच. माझे मिस्टर साईडला बसलेले, मी पुढे बसलेले आणि अखंड ज्योत चालू होते. मी थोडा वेळ ज्योतकडे बघायची, थोडा वेळ माझ्या गुरुजींच्या फोटोकडे बघायचे, थोडा वेळ माझी माता मोठी आहे माझी महाकाली त्यांच्या फोटोला बघायचे. असं करता करता थोडे डोळे झाकायचे, परत थोडं तेच करायचं. म्हणजे मी एवढी सिरियसनेस घेतलीच नव्हती मी या गोष्टींमध्ये, पण तरी पण मातेची कृपा झाली आणि त्यांनी मला दर्शन दिलं. एक क्षणार्धात मला असं वाटलं की हे घरामध्ये ज्या वस्तू वगैरे आहेत, हे देवघरामध्ये ज्या मूर्त्या दिसत आहेत, हे काही नव्हतं दिसत. मला अदृश्य झालं होतं सगळं. एकदम पूर्ण पांढरा प्रकाश, पांढरा शुभ्र प्रकाश. आणि याच्यामध्ये एकदम मोठीशी सावली अशी दिसली ना मला, निळी, एकदम निळी, एकदम पांढऱ्या प्रकाशामध्ये निळी सावली अशी दिसली ना की मी म्हणजे डोळ्यांनी पाहते ना तितकं उंच, इतकं हे अचानक घडलेली गोष्ट बघून मी इतकी घाबरले ना की पटकन मी असे डोळे झाकून घेतले. आणि डोळे झाकून घेतल्यास मला असं वाटलं की माझा काहीतरी भ्रम आहे, पण तरी पण मी डोळे झाकून घेतल्यास तर मग मला असं वाटलं की नाही का, मी जे लांब न पाहत होते ते एकदम समोर, एकदम माझ्या समोर बसलंय कुणीतरी, असं मी जाणवलं. आणि याच्यानंतर जे घडलं ना ते मी तुम्हाला खरंच एक्सप्लेन करू शकत नाही. तेव्हापासून माझा या साईडला यांच्या दिशेने वळण्याचा अनुभव आणि यांच्या दिशेने वळण्याचा दिवस, तो एकमेव तो क्षण होता की त्या दिवशी मी ठरवलंच की काही हो, कितीही त्रास हो, पण आपल्याला त्याच रस्त्याला जायचं आणि त्याच सद्मार्गाला जाऊन आपल्या परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. माझ्या मातेचं दर्शन घ्यायचं आहे. माझ्या मातेकडं मी जोपर्यंत माझे श्वास चालतील तोपर्यंत मी माझ्या गुरुजींची खूप आभारी असणार, खूप ऋणी असणार की त्यांनी मला गुरुदीक्षा दिली आणि जो मार्ग दाखवला त्या मार्गामध्ये मी सक्सेस झाले. खरंच